वाचवू मी काय सार झालं खाक पावसाच्या पाण्यानं जीवन केलं राख घर वाहून गेलं शिवार वाहून गेलं गोठ्यातल वासरू तडफडून मेलं चिमुकला पोरगा वाहून गेलं भकास झालं आता जीवन सार माझ्या देवा देवा ए मदत करेल सरकार म्हणून वाट आम्ही पाहिली त्यांनी पण तुझ्यासारखी चेष्टाच लाविली हे मदत करेल सरकार म्हणून वाट आम्ही पाहिली त्यांनी पण तुझ्यासारखी चेष्टाच लाविली कोट रुपयाच्या नुकसानीला 5,000ची मदत 5 किलो धान्य देऊन करतायत सोबत जगाचा पोशिंदा एकटा पडला मदत मागू मागू जीव कासावीस झाला गरज पडल्या करू कर्ज माफी म्हणून खेळ हा मांडला शेतकऱ्यांनी फाशा घेतल्या तरी ह्यांचा अभ्यास नाही झाला सरकार जुलमी सरकार सरकार जुलमी सरकार। तर मित्रांनो शेवटी एवढंच सांगेन की जेव्हा पंजाबमध्ये महापूर आला होता तेव्हा तेथील शेतकऱ्यांना हेक्टरी 60,000 रुपये मदत मिळाली होती सरकारकडून आणि हे पंजाबचा जे राष्ट्र आहे ते अर्थव्यवस्थेमध्ये 16व्या क्रमांकाला आहे आणि आपलं महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाला आहे। मग त्या तुलनेत जर विचार केला तर आपल्याला कमीत कमी 1 लाख रुपये मदत मिळायला पाहिजे होती हेक्टरी पण तसं झालं नाही। आपल्या सरकारने आपल्याला फक्त 8,000 रुपये हेक्टरी मदत दिली आहे आणि शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे। शेतकऱ्याला कर्जमाफी दिली नाही कारण शेतकरी खूप मोठा आहे सरकार चालवतोय ना जगाचा पोशिंदा आहे तो लय मोठा माणूस आहे शेतकरी त्यांना कर्जमाफीची कशाला गरज आहे त्यांना संकट काळी कशाला मदत लागते या ह्यांना उगा 8,000 लय झाले ह्यांना लय हुशार आहेत शेतकरी लय पैशावाले आहेत हे सरकारचा निर्णय 1 नंबर आहे। सरकारने शेतकऱ्यांना ओळखलंय